मुस्लिम समाजावरील कारवाई आणि प्रलंबित तक्रारीमध्ये होत असलेल्या विलंबाच्या मुद्द्यावर MIMचे डॉक्टर परवेज अशरफी यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. काही प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई केली जाते, मात्र इतर प्रकरणातील अर्ज आणि तक्रारींवर अद्याप गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉक्टर अशरफी यांनी विशेषतः पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या भाजपा नेत्या नाझिया इलाही खान यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत संबंधित तक्रारीवर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी मुस्लिम महिलांनी काढलेल्या मोर्चावर तातडीनं कारवाई करण्यात आल्याचं सांगत ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत पोलीस अधीक्षकांनी संबंधित प्रकरणामध्ये काय भूमिका घेतली आहे, तसंच सर्व तक्रारींवर समान निकषानुसार कारवाई होणार का, असा सवालही डॉक्टर परवेज अशरफी यांनी उपस्थित केला आहे. मुस्लिमांवर तातडीची कारवाई पण प्रलंबित अर्जांवर मौन का? MIMचे डॉक्टर परवेज अशरफी यांचा पोलीस प्रशासनाला सवाल, एकतर्फी कारवाईचा आरोप. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. अहमदनगर पोलीस प्रशासनाने ज्या महिलेनी हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि मा आयशा यांच्या विरोधात विधान केलं, तर तिच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी जेव्हा मुस्लिम समाजाच्या महिलांनी मोर्चा काढला, तर तेव्हा त्यांनी मुस्लिम समाजाच्या महिलांवर गुन्हा दाखल केला. मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे की आपण ज्या तत्परतेने मुस्लिम महिलांवर गुन्हा दाखल केला, तर मला एक प्रश्न आहे की आमचे भरपूरसे प्रश्न जे आहेत किंवा भरपूरसे निवेदन आपल्याकडं प्रलंबित आहेत. जसं की शहारब दर्गा आहे, त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केला, परंतु आरोपी अद्याप अटक नाही आहेत. गंगा उद्यानचा प्रश्न आहे की गंगा उद्यानामध्ये आम्ही आपल्याला सांगितलं आहे की ते महिला मुसलमानांचे नाही, पण त्याचा तपास कुठपर्यंत आला याच्यावर आपण काहीतरी बोलावा. त्याचप्रकारे बेलेश्वर मंदिरमध्ये महादेवाची विटंबना झाली, तो जो आरोपी होता तो मुसलमान नव्हता म्हणून आपण गुन्हा दाखल केला नाही, असं का? तसंच आपल्या दालनामध्ये SP कार्यालयामध्ये भाजपच्या लोकांनी त्या दिवशी आंदोलन केलं, तर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे का? 25 जून रोजी दिल्ली गेटवर 25 ते 30 लोकांनी रास्ता रोको केलं, नारेबाजी केली, तर आपण त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही? जवखेड झाला, राहुरी झाला, गुहा झाला, कोपरगाव झाला, असे अनेक प्रकरणे. शिर्डीमध्ये एक मौलवीवर हल्ला झाला होता, त्याच्यावरही अद्याप गुन्हा दाखल होऊनही आरोपी अटक नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना राहुरीमध्ये झाली, गुन्हा दाखल करूनही आरोपी अटक नाही आहे. तर मला सामान्य जनतेचा एक प्रश्न आहे की ज्या वेळेस मुस्लिम समाजावर गुन्हा दाखल करायचा, तर आपली स्पीड बाकीच्या पेक्षा जास्त असते, आणि जेव्हा आरोपी तो मुसलमान नसेल, तर तेव्हा आपण थोडंसं तो जो निवेदन आहे तो एकदम प्रलंबितमध्ये का ठेवतात किंवा पेंडिंगमध्ये का ठेवतात, याच्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं सामान्य जनतेला माननीय SP साहेबांनी द्यावा. धन्यवाद.